म्हणून दुसऱ्यांना मारायचं नसतं, समजलं का? त्याला विषय करून आत्ताच आम्ही द्वारकेमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही गेलो रूमवर चेकिंग आणि आजचा रूम एकदम छान आहे, एकदम सुंदर असा रूम आहे. आम्हाला कालचा रूम पण खूप सुंदर होता, आजचा सेपरेट आहे पण मस्त आहे. Tomorrow. सो हाय हॅलो नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आज माझ्या ब्लॉगची डायरेक्ट सुरुवात झाली आहे द्वारकेमधून. विषय हार्ड करून टाकला कारण आम्ही सकाळी 5 वाजता मंदिरात येणार होतो पण आता 6 वाजलेत कारण आवरायला वगैरे उशीर झाला आम्हा सगळ्यांनाच, स्पेशली मला. मी उशिरा उठले आज आणि आता आम्ही इथून डायरेक्ट मंदिरात पोहोचलो, ऑलमोस्ट पोहोचलो आहे. हॉटेलपासून फक्त 2 मिनिटावर होतं आमचं मंदिर. काय करायचंय? माझ्या मावशीला या माणसासोबत व्हिडिओ काढायचा, फोटो काढायचा. इथंच राहते याच्यासोबत पोच देत. इट्स ब्लॉग सनराईज. पागल माणूस. काय बघितलं? सनसेट. किती खोटारडा आहे, आता सनसेट बोलला. तिकडे बघतोय, ते बघतोय, तिथं सनराईज बघतोय आणि काय बोलतोय माहिती का? सनसेट झालाय. सनसेट व्हिडिओ आहे माझ्याकडं. मामा लग्नाचा ड्रेस घातलाय बोलते ती. बोला ना मग. आता असं करायचं, मग काहीतरी बोलायचं पण फक्त असं नाही का? ओ माय गॉड, ही जर याच्या अंगावर गेली तर काय होईल? सो आता आम्ही द्वारकेमध्ये चहा वगैरे पिलाय आणि आता आम्ही द्वारकेचं दर्शन करायला चाललोय. शांतपणा करू नकोस तू, लाल केसवाली. मामी साक्षीचे केस कसे आहेत बघ, सगळ्यांना विचार ना, लावायलाच दाखवते तुला. प्रतीक दादा, साक्षीचे केस कसे आहेत? हे असे विचारले दबाव आलेला आहे. क्या सीन है. हे चुकीचं आहे एकदम. असं म्हणजे दबाव आल्यानंतर तुम्ही लोक चेंज होऊन जाता. बात तो सही है. मम्मी काय असते? हे बघा, मम्मीच्या ओढणी का खराब होते, मला तोच प्रश्न पडलेला. One hour later. सो फायनली आमचं दर्शन झालंय आणि दर्शन इतकं सुंदर झालंय, छान झालंय, एकदम मस्त. सो आता आम्ही मंदिराच्या बाहेर आहे. कसं होतं दर्शन? शब्दात बोलायचंय, डोळ्यात नाही. दिल गार्डन गार्डन हो. राधे राधे. दिल गार्डन गार्डन हो. खाल्लं नाही का काही? बोल लवकर.
मी मस्करी करत नाही, पण वृंदावन, मथुरा आणि द्वारकाधीशमध्ये कानाचे जे ड्रेस आहेत ना ते खूप भारी असतात. एक कानाचे ड्रेस बोलले तुला मध्ये यायची गरज होती का? थांब जरा. काय विषय आहे तुमच्या दोघांचा? ड्रेस काढला. खोल दरवाजा खोल. नाही खोललाय. बेट द्वारकाला, जे की खरी द्वारका आहे. ही समुद्राच्या पाण्यामध्ये बुडाली होती, त्याच्यामुळे त्या दुसऱ्या द्वारकेमध्ये मंदिर स्थापन करण्यात आलं. पण इथे सुद्धा तेवढीच गर्दी जेवढी द्वारकेला होती. आणि इथे सुद्धा मोबाईल, फोन सगळं ठेवून द्यायचं आहे. सो आपण दर्शन झाल्यानंतर भेटू. 2 hours later. तसं हाड ह्या अवस्था बघून तुम्हाला काहीतरी वाटत असाल. निस्ता चेंद्री विषय काय साक्षी, डायरेक्ट धक्काबुक्कीन मारामारी, बाकी काय आहेच नाही. बट खरंच देवस्थानावर आल्यानंतर भांडणं गरजेचं आहे का? निस्ता मारामारी करतात बायकांना तर अक्कलच राहिलेली नाही. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ. A few moments later. क्या बात है. पोहायला नसतं ते, पोहायला असतं. कुठे थांब, कुठे चाललायस? कुठे चाललायस? बीचवर. बीच असतं ते, बीच नसतं. बीच. तू कुठं चालली? यांची गंमत पाहायला. तू यांना सांभाळायला. बीच पे नहाने के लिए. जा तू पण एक उडी मारून टाक. तुला गरम होते, तू पण एक उडी मार. एकर ते खरखर बांध. भाऊ तुला काय पाहिजे? काय पाहिजे तुला? 2 hours later. आलो आहोत नागेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तसं बघायला गेलं तर 2-3 ठिकाणी गाडी थांबली, बीचवर पण थांबली. पण माझी अवस्था जी उन्हाने केली आहे ती माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजतच असणार आहे. कारण उन्हाने इतकी बेकार अवस्था केली आहे. काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? बीचवरून आल्याच्या नंतर ती शब्द सांगण्या इथलं जे लोकेशन आहे ते खूप सुंदर आहे.
संवाद आरतीची तयारी चालू आहे आणि मंदिराच्या बाहेर इतकी मोठी शंकराची मूर्ती आहे. लाजला गाड्या. मावशी मावशी कंप्लेंट करत होती ब्लॉग मध्ये नाही घेतलं. बाई बोल, तुला काय बोलायचं आहे? काही त्रास आहे का जीवाला? काहीच नाही. आनंद आहे का जीवाला? उन्हाळ्यात जाऊ नका. गोऱ्या गोऱ्या आलो होतो. काळा गुलाबजामुन बनून चाललं. जळालेला डायरेक्ट. हा तर डायरेक्ट करपला. कसले लाडू आहे ते? आपल्याला खा म्हणा ना. नुसते लाडू खा. आपल्याला खा म्हणा. माशाला 100 लाडू. ओ माय गॉड. Three hours later. मी आता शेवटचा पॉइंट करून छानपैकी निवांत झुल्यावर बसून बेरोजगार मनूसंग छानपैकी आईस्क्रीमचा आनंद घेतोय. कुणी लोळतंय, कुणी काय करतंय, नाराज पण आहे सगळे. आता आजपासून आम्ही वेगळे वेगळे होणार. आज नाही, उद्या उन्हाळ्यात भेटणार. उद्या ना. The next day. नाश्ता घे देवांश. नाश्ता घे. नाश्ता. हे खादड खाऊन तिला बोलायचं आम्हाला जस्ट इथे येऊन बसले तर या पुऱ्या तर मी आणल्या नव्हत्या. याचा काय राज आहे? त्याचा राज असा आहे की एक वेटर आला होता पुरे विचारायला. आम्ही म्हणलं आम्हाला पुऱ्या नको आहेत. त्यांनी जेवढं होतं त्याच्याकडे तेवढं तुझ्या ताटात टाकलं. साईज बघून पुरं टाकून गेला आणि हसला नका आणि जाताना हसून गेले. हे त्या वेटरचं काम नाही, हे तुमच्यापैकी एक कोणाचं तरी काम आहे. काय काय रे चहा आणि पुष्का मी चाललोय. काय तुला पण नाही पडत का? जरा घशातून आवाज मोठा करता. कृष्णाचा आवाज मोठा आहे तुझ्यापेक्षा. आम्ही चाललोय. ओके. पण ते ट्रॅव्हलचं वगैरे सगळं व्यवस्थित जिथं असेल ना तिथपर्यंत जा रिक्षाने. मम्मीला त्याला व्यवस्थित घेऊन जा. तुला कळतंय सगळं. कळलं? एक मिनिट. काका येत होते सोडवलं. काका तुम्ही छान असा एकदम से जज्बात बदल दिए, वक्त बदल दिए असं करू नका. काका येत होते सोडवायला मम्मी मावशी. तुमची बॅग ना घेऊन या. भाई बाय बाय. जुड़वा बहन को इधर ही छोड़ के जा रही हूँ. बाय ऋषी. सो आता आम्ही इथून चेकआउट करतोय आणि डायरेक्ट जातोय घरी. वाटतंय मग लईच भारी ट्रीप झाली. सगळं झालं. काय वाटतंय मग? लय भारी वाटतंय. पण असं वाटतंय ना आता घरी गेलंच पाहिजे. पहिली ट्रिप अशी असं वाटतंय ना आता घरी गेलंच पाहिजे. एकत्र होतो ना छान वाटत होतं. मन भरून येतंय. वेगळं वेगळं वाटतंय. सगळे बाहेर येताना ट्रेननी खूप जास्त हाल झाले होते आणि आता पण कन्फर्म तिकीट नव्हतं. तर शेवटी आम्ही ट्रॅव्हलचाच आसरा घेतला. पण ट्रॅव्हल एक नंबर आहे. म्हणजे एकदम प्रीमियम आहे. टेन्शन नाही आहे कसलंच. एक नंबर AC आहे. शिवाय
आमची गाडी लय भारी आहे, लईच भारी, लई नंबर आहे एकदम. मी व्हिडिओ पाठवते तुला. माझ्या मम्मीला इतका आनंद झालाय, ती सगळ्यांना फोन करून सांगते आजची गाडी एक नंबर. ती मम्मी सगळ्यांना फोन करून सांगते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सरप्राईज करा.